नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद. आता आपण रेल्वे पोलीस ग्राउंड अजनी चौक इथे आहोत. खरं तर स्त्री म्हणजेच मातृत्व, स्त्री म्हणजे दातृत्व आणि स्त्री म्हणजेच जननी. आता आपण ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माननीय पूजाताई मानमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बुलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आपण बघू शकता की या ठिकाणी असंख्य बुलेट रॅली आपल्याला बघायला मिळतील. महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श घालून देणारी आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी बुलेट रॅली महिला दिनाचं औचित्य साधून निर्मल परिवार आणि ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं 9 मार्च रोजी आयोजित करण्यात आली. अजनी रेल्वे पोलीस फोर्स ग्राउंड इथून निघालेल्या या रॅलीत 250हून अधिक महिलांनी आपल्या बुलेटचा दणका देत शहरातील प्रमुख मार्गांवरून उत्साहात संचार केला. विशेष म्हणजे या रॅलीचं यंदाचं 8वं वर्ष होतं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा भव्य जलवा दाखवला. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सारिका गजानराव मिस्तर आहे. अच्छा, किती वर्षापासून आपण या बुलेट रॅलीमध्ये सहभागी होते आहात? मी या पहिल्याच वर्षी सहभागी झालेले आहे. मी पोलीस स्टेशन हुडकेश्वरला डिपार्टमेंटला आहे. मला सुट्ट्या मिळत नाही म्हणून मी या वर्षी सुट्ट्यांवरती आहे म्हणून या रॅलीला जॉईन झाले. ओके, कसं वाटलंय तुम्हाला? म्हणजे या ठिकाणचं प्रत्येक महिला स्टंट मारते आहेत, रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपली बुलेटला देखील त्यांनी सजावट केलेली आहे. कसं वाटलंय तुम्हाला? तुमचा अनुभव काय होतं? माझा असा अनुभव आहे की प्रत्येक महिलेने असा पार्टिसिपेट करायला हवं, आपलं काहीतरी कर्तृत्व दाखवायला हवं. बुलेट चालवणे ही खूप म्हणजे गर्वाची गोष्ट आहे. आज पहिल्यांदा मी पण बुलेट चालवणं शिकली, या रॅलीमुळेच शिकली, म्हणून मला फार अभिमान वाटतोय की बुलेट रॅलीला मी सहभाग घेतला म्हणून. खरं तर आपण महिलांच्या प्रतिक्रिया देखील ऐकल्यात की त्यांना देखील बुलेट चालवणं ही गर्वाची बाब वाटते आहे. ताई, तुमचं नाव सांगा. पूनम तल्लार. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम सुंदर. म्हणजे मॅडम, एक म्हणजे लोक म्हणतात की म्हणजे मुलांना बाईक चालवता येत नाही किंवा ते बुलेट चालवू शकत नाही, पण आज हे कर्तव्य पाहून तुम्ही असं म्हणूच शकत नाही. त्यांचं कर्तृत्व पहा, त्यांचा स्टंट पहा, म्हणजे असं दृश्य एकदम सुंदर आहे, ते पाहण्याला आहे. ओके. या भव्य सोहळ्याला विधान परिषद आमदार कृपाल तुमाने, रेल्वे पोलीस फोर्सचे DIGP संजय जांभूळकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, लोकसत्ता संपादक देवेंद्र गावंडे, लोकमत संपादक श्रीमंत माने तसंच पांडुरंग बिरादार, डॉक्टर पिनाक दंते, निर्मलाताई मानमोडे यांची मान्यवर म्हणून उपस्थिती होती. ह्युमॅनिटी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजाताई मानमोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बुलेट रॅली दरम्यान महिलांनी केवळ रस्त्यांवरून धाडसी बुलेटस्वारी केली नाही, तर विविध साहसी स्टंट आणि नृत्य प्रदर्शन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महिलांनी केलेलं चित्तथरारक स्टंट जसे की धावत्या बुलेटवर उभं राहणं, दोन्ही हात सोडून बुलेट चालवणं आणि संतुलन राखत कसरती करणं, यामुळं संपूर्ण वातावरण थरारक झालं. ही जी तुमची बुलेट आहे, या बुलेटमध्ये काहीतरी तुम्ही संदेश दिलेला आहे, ते काय आहे नेमकं? आजच्या काळात मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यायला पाहिजे. शिवकालीन कला त्यांना शिकवायला पाहिजे. तलवारबाजी, कराटे यासारख्या लाठी यासारख्या गोष्टी त्यांना शिकवून त्यांना स्वयंरक्षणासाठी तयार करायला पाहिजे. तेव्हाच त्या स्त्रियांवर होणारा अत्याचार थांबू शकेल आणि स्त्री स्वतःचं संरक्षण करायला स्वतः तयार होईल असं मला वाटतं. तोच मेसेज मी माझ्या स्लोगनमधून आज इथे तयार दिलेला आहे. बुलेटला त्याचनुसार मी सजवलेलं आहे आणि मी स्वतः सगळं सजवलेलं आहे. मी पहिल्यांदाच यावर्षी बुलेट रॅलीमध्ये सहभागी होताना मला खूप छान वाटत आहे. बुलेट शिकून मला माझ्यातलं कॉन्फिडन्स खूप बूस्टअप झाला असं मला वाटतंय. मॅम, आपलं नाव सांगा. परी खान. ओके, कसं वाटतंय तुम्हाला? बहुत अच्छा लग रहा है. ओके, आप क्या बोलना चाहोगे? मैं यही बोलना चाहूंगी, जो भी लेडीज लोग डरती है उनको डरना नहीं चाहिए. इवन मैं खुद डरती थी, लेकिन अब मेरा डर पूरा निकल गया. बस किसी भी लेडीज को डरना नहीं चाहिए. बस. बुलेट रॅली अजनी पोलीस ग्राउंड येथून सुरू होऊन क्रीडा चौक, रेशीमबाग, गजानन चौक, तिरंगा चौक, मंगलमूर्ती चौक, भांडे प्लॉट, छोटा ताजबाग, अयोध्यानगर, मानेवाडा रोड, तुकडोजी चौक मार्गे पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परतली. मॅम, तुमचं नाव सांगा. माझं नाव ऋषाली स्वप्नील बागुळे आहे. मी ओनर ऑफ आयविस फिटनेस स्टुडिओ. मी इथे महिला जागतिक दिनाच्या बुलेट रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे आणि इथे इतके सुंदर सुंदर महिला आपलं प्रदर्शन करते आहे. सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे. मला सांगा की तुम्ही फार सुंदर दिसत आहात आणि महिलांना काय संदेश देऊ इच्छिणार आपण? महिलांना हा संदेश देऊ शकतो की जागृत राहा आणि सेल्फ डिफेन्स राहा, स्वतःवर अवलंबून राहा, कोणावर अवलंबून.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शिवशेषनाग, शिवकालीन किल्ले, मोर पिसारा, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या भव्य प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. विशेषतः बाहुबली हनुमानाची वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. समारोपाच्या वेळी बुलेट राणींचा गौरव सोहळा पार पडला आणि प्रशस्ती पत्रक व बक्षीस वितरण करण्यात आलं. महिलांनी सादर केलेल्या अद्वितीय कसरती आणि त्यांचं धाडस पाहून संपूर्ण शहरानं त्यांचं भरभरून कौतुक केलं. या रॅलीनं केवळ थरारक अनुभव दिला नाही, तर महिलांच्या आत्मविश्वासात भर घालण्याचं काम केलं. समाजात महिलांना केवळ संरक्षणाची गरज नाही, तर त्या स्वतः सक्षम आहेत हे या रॅलीतून ठळकपणे अधोरेखित झालेलं आहे. खरं तर आजची महिला कुठेच कमी नाही. ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. आज या बुलेट रॅलीच्या माध्यमातून खरं तर महिलांमधील ताकद, त्यांच्यातील उत्साह, त्यांच्यातील आत्मविश्वास आज आपल्याला याचा साक्षात्कार झालेला दिसत आहे. आपण बघू शकता की या बुलेट रॅलीमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतलेला आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी बुलेट सुद्धा रॅलीसाठी निघालेले आहेत. या ठिकाणी महिलांनी इतक्या सुंदररित्या स्टंट केलेला आहे की आपण विचारही करू शकत नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारची आपल्या बुलेटला थीम सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण ते बघूयात. या बुलेट रॅलीला किती वर्ष झालेली आहेत आणि कसं वाटलंय तुम्हाला या ठिकाणी? फार सुंदर आपण स्टंट केलं, तर काय अनुभव होता आपला? गेल्या 8 वर्षापासून आम्ही ही जागतिक महिला दिनानिमित्त बुलेट रॅलीचं आयोजन करत असतो आणि दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि 8 वर्षापासून बुलेट चालवतो, त्यामुळे माहिती आहे की बुलेट काय आहे ते. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की महिला शक्ती काय आहे हे दाखवून द्यायचं. कारण आपण बघतो समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हे फक्त आपण बोलतो, कृतीतून दाखवत नाही. तर त्याच्यामुळे फक्त माझा एकच उद्देश होता की आपण बोलून नाही तर कृतीतून दाखवायला पाहिजे. या अनुषंगाने मी ही बुलेट रॅली दरवर्षी आयोजित करते आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने मी या बुलेट रॅलीचं आयोजन करून दरवर्षी मी प्रशिक्षण देते स्वतः आणि मग बुलेट रॅली काढते. ओके ताई, फार सुंदर. म्हणजे महिला सक्षमीकरणासाठीच हे पहिलं पाऊल आहे आपण जे उचललेलं आहात. आणि आज जे महिलांनी स्टंट केलं, तर आज नागपूरकरांना आपण काय संदेश द्याल, काय सांगाल त्यांना? नागपूरकरांना विशेषतः मी महिलांना हा संदेश देईल की आपल्यामध्ये काही कमी आहे या उद्देशाने तुम्ही स्वतःकडे बघू नका. तुम्ही स्वतः काहीही करू शकता. म्हणजे आपण म्हणतो की पुरुषांच्या बरोबरीने आपण काम करायला पाहिजे, ना की आपण तुलना केली पाहिजे एकमेकांसोबत. त्यामुळे मी महिलांना हेच म्हणते की वयाची मर्यादा कोणत्याही क्षेत्रात नसते. त्यामुळे तुम्ही बघू शकता या रॅलीमध्ये प्रत्येक वयोगटातली महिला सहभागी झालेली आहे. तर त्यामुळे वयाची मर्यादा न ठेवता किंवा कोणतीही भीती न बाळगता आपण प्रत्येक पाऊल हे सक्षमतेकडे टाकलं पाहिजे या उद्देशाने मी ह्या सगळ्या रॅलीचे आयोजन करते. ओके, खरं तर आपण म्हणतोच की बाईला काहीच कळत नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येक पुरुषाला असं सांगावंसं वाटतं की तिच्या घरातील घर खर्चाचा गणिताचा आकडा कधीच चुकत नाही आणि तिचा जो शोध घेण्याचा जो आकडा आहे तो वास्को द गामा कधीच थकत नाही. आपण आज बुलेट राणी जी म्हणतात आपल्या नागपूरची पूजाताई मानमोडे यांच्याशी संवाद साधला. यांच्याच मार्गदर्शनाखाली आज या बुलेट रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि फार सुंदर या ठिकाणी महिलांच्या सशक्तीकरणाचं, महिलांच्या सक्षमीकरणाचं आणि महिलांच्या आत्मविश्वासाचं प्रदर्शन आज आपल्याला बघायला मिळालं. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका शंखनाथ, न्यूज नागपूर.